हळदीचं प्रिपरेशन झालेलं आहे. आज आहे आणि हळदीच्या दिवशी बाबू झोपून राहिला. बाबू घरात माझ्या झोपला, त्यामुळे माझा पण डोळा लागला आणि अर्धा तास झोपल्यामुळे इथे प्रॉब्लेम झालाय. सगळे तिकडे डीजे वाले वगैरे येऊन थांबलेत आणि आम्ही दोघं इकडे बाय करून आता फटाफट तोंडून धुवून निघालोय. अजून कपडे पण नाही गेलेत, आम्ही अजून शॉर्ट्सवरतीच फिरतोय आणि ह्याला फक्त तयार करून आणलंय मी. जावई मी आहे घरातला मोठा आणि आमचा बाबू सगळ्यात पहिले रेडी. चला भेटू थोड्याच वेळात. डीजे वाला येऊन थांबलाय आणि अशा प्रकारे आजचा हा सेटअप. सगळे रेडी आहेत. बबलीचे थोडा फोटोशूट चाललाय. फोटोशूट झाल्यावरती डीजे प्ले होणार आहे. डीजे प्ले झाल्यावरती सगळी इथे पब्लिक नाचणार आहे. आहेत आणि आमचे फोटोग्राफर दोन्ही पण, त्यांना आता आम्ही दमवणार आहे एकदम चांगल्याच प्रकारे. आणि हे चेतन दादाची एंट्री अशा प्रकारे ग्रँड एंट्री. क्रॅकर्स लावायचे राहिले. पहिले गणेश आणि आमचे साडू हे दोघं, अजिंक्य आणि हे दोघं जण आता आलेत. तर त्यांना पण विचारूया कसं वाटतं तुम्हाला. एक नंबर डेकोरेशन, एक नंबर सुंदर, प्रश्नच नाही. आणि काय मग एक्साइटमेंट आहे की नाही तुम्हाला. खूप वाट बघतोय कधी डीजेची गाणी वाजतात आणि आम्ही नाचतोय. आणि ही नवरी आता ती बाहेर आली, तिचे फोटोशूट चालू होता. काय कसं वाटतंय तुला. छान वाटतंय. आणि थोडा कसा बसलाय. एक्सायटेड आहे ती. आणि अशा प्रकारे डेकोरेशन झालंय. बाबा आणि हा बाबू इकडे बसलाय सगळ्यात पहिले रेडी. काका इथे आहेत. मोठे बाबा आणि काका इकडे बसले. बरं वाटतं. दादा इकडे आहे, भाऊजी इकडे आले. आणि आपण आता जाऊया वरती हळद लावायला. आणि आपण आता लग्न घरात चाललोय. हळदीसाठी सगळे तयार आहेत. राजू दादा कसं वाटतंय तुला. मस्त. शेलार काका काय म्हणताय. एकदम मस्त मस्त. प्रोग्राम चालू झाला का. हा चालू झाला. हे सगळ्या अशा बसल्या आहेत बायका, वाट बघतात बबलीच्या फोटोशूट मुळे थोडं लेट झालंय. चेतन दादा काय करतोय. बायको रांगोळी काढते. पल्लवी इकडे बघ. आतमध्ये कोण कोण आहे. बाबा अजून तयार झालेला नाहीये. ऍज युजल लेट. ही पाणी पिते पप्पी. आणि रेखा मॅडम काय दूध गरम करतात आणि हे काहीतरी प्रिपरेशन करतात हळदीचं. तसंच आतमध्ये मोठे थोडा बेडरेस्ट करतात आणि या बाकीच्या माझ्या सगळ्या मेवण्या टाइमपास करतात. अजून यांचे 4 तास झाले मेकअप होत नाहीये. ही डोळेवरती करते बघा हिच्याकडे गाईस. ही अशीच मला दम देते सारखी. आणि दिव्या राणीचा ॲज युजल मेकअप चालू आहे. सगळ्यात लहान मेवणी आहे, तिलाच जास्त लेट होतो दरवेळेला. नंतर बघा तिला कशी दिसेल. हाय कर याशी. हॅलो. हळद लावायला बबली रेडी झालेली आहे. मागील निवडच्या चालू निवडच्या भरल्या रांगाच्या निवडच्या भुले निवडच्या पैसे आपल्याला माझ्या कार्याच्या धन्यवाद घ्या. घर आचारी ब्राह्मण राजी करून कार्याच्या धनी कार्य विवाह करून मागील कळकंबा राजी करून चालू कळकंबा राजी करून किरण राणे थोडे बिझी असल्यामुळे सध्याचा ब्लॉग गणेशला शूट करत आहेत.
सो आता नवरीचा मुहूर्त खांबाला हळद लावतानाचा आपण व्हिडिओ घेतोय. इथे किरण राणे एकदम इम्पॉर्टंट काम सांभाळत आहेत. पडदा सांभाळायचं काम दिलंय. मुहूर्त खांबाच्या पाया पडताना आमच्या लाडक्या बहिणीबाई धनश्री पाटील. सो आता आमच्या बबलीला हळद लावण्यात येत आहे. पहिली हळद नवरीची काकी लावत आहे, वर्षा काकी. हळदीचे लाडू वाटताना किरण राणे वा ताईचं स्वागत. किरण राणे फ्रॉम टीम ब्राईड येस. फायनली
श्री माते की Okay, thank you everyone. Okay, playing. हॅलो गाईज, आम्ही आता वाजलेत 12:15 आणि आम्ही पब्लिकची हळद करून निघालोय. तिकडे थांबणार होतो पण ॲक्च्युली उद्या जरा जास्त झोपायचं त्यामुळे माझ्या घरीच चाललोय. बाबू माझी गाडी सोडायला चाललोय. बाबू आणि शंतनू हे पण दोघं माझ्याकडे येतात, म्हणजे डायरेक्टली उद्या जरा काय हेल्प असेल तर मला हेल्पसाठी येतात. हे माझे मित्र आहेत आणि शंतनू हा एक माझा लंगोडी मित्र, जसा बाबू आहे तसा. आणि त्याच प्रकारे सकाळी उठून लवकरच जायचं सासरवाडीला, म्हणजे परवा लग्न आहे. तर उद्या माझे थोडे शूज वगैरे तुम्हाला सांगितलं होतं मागे मी, तर माझे शूज वगैरे बाकी आहेत घ्यायचे. बाबूचे कपडे ते गिफ्ट मिळाले बाबूला नवरीकडून आणि शंतनूचं तर ऑलरेडी झालेत कपडे घेऊन. तर तो आता डायरेक्टली हॉलवरती मिळेल आणि मी उद्या सासरवाडीला जाणार. चला गाईस, आत्ताचा जो आम्ही नाचूची मजा केलेली आहे सगळं तुम्हाला बघितलेलं आहे तुम्ही. आणि असंच तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि लाईक्स आम्हाला भेटत राहू दे. पहिल्यांदाच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय मी. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.